बातमी जळगावातून मुक्ताईनगरमध्ये पुन्हा गोंधळ झालेला आहे। रक्षा खडसे आणि चंद्रकांत पाटील पुन्हा आमने सामने आले। प्रभाग क्रमांक 17 मधील मतदान केंद्रावर हा गोंधळ झाला। भाजपाच्या उमेदवारांना अडवल्याचा विरोधकांवर आरोप केला गेलाय। विरोधी पक्षाकडून धमकावलं जात असल्याचा रक्षा खडसे यांनी आरोप केला। खडसेंनी बोगस मतदान केल्याचा चंद्रकांत पाटील यांनी आरोप केलाय। 8 दिवस 10 दिवस जे प्रचार करतो लोकांना कन्व्हिन्स करत होते, कमी नव्हतं का? आता तुम्ही याच्या घरात घुस, त्याच्या घरात घुस, त्याच्या घरात घुस, इतकी प्रॅक्टिस झाली घरात घुसायची मतं मागण्यासाठी की मला तर असं वाटतं की एवढी घातक कोणाचीच नव्हती। हे कधी 12 वर्षानंतर 30 वर्षानंतर सन्माननीय खडसे साहेब म्हणता की मला जेवढे पदं मिळाले यांच्या 17 पिढ्यातील मिळणारे शक्य आहे। सामान्य कार्यकर्ते आहे, नशिबाने पदं मिळाले, तुमच्यात गुणवत्ता काहीच नव्हती, पण जे पदं मिळाले त्याचा मुक्ताईनगरसाठी किती उपयोग झाला? हे चुकीचं काम मला लक्षात आलं। मी अधिकाऱ्यांना घेऊन आली, इथे सांगितलं की आतमध्ये कोणी थांबणार नाही, शिवाय बूथ जो एजंट असेल तोच थांबेल किंवा उमेदवार प्रतिनिधी जाऊ शकतो। पण आता जो काही तुम्ही पण प्रकार बघितला की कशा पद्धतीने इथे दादागिरी केल्या जात आहे, अधिकाऱ्यांवर तिथे ओरडलं जात आहे, चुकीचं आहे। थांबवणं आमचं काम आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी जुगल पाटील आपल्या सोबत जोडलेत। जुगल, मुक्ताईनगरमध्ये गोंधळ झालेला आहे, कशा प्रकारे हा गोंधळ झाला होता आणि एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुद्धा केले गेलेत? संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये आज हाय व्होल्टेज ड्रामा या ठिकाणी बघायला मिळालेला आहे। भाजप नेत्या रक्षा खडसे आणि शिवसेना शिंदे सेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये या ठिकाणी हमरीतुमरी या ठिकाणी झालेली आहे आणि मोठा वाद या ठिकाणी रंगलेला आहे। माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी या निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर या ठिकाणी एक प्रकारे रक्षा खडसे यांना एकनाथ खडसे हे बळ देत आहे। त्याच प्रकारे जर विचार केला तर या ठिकाणी खडसे समर्थकांतर्फे बोगस मतदान करण्यात येत असल्याचा आरोप आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला होता। त्यानंतर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी राडा होत आहे आणि त्याच प्रकारे जर विचार केला, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी म्हटलं होतं की आमदार चंद्रकांत पाटील यांचे कार्यकर्ते या ठिकाणी गुंडगिरी करत आहे। एक विचार केला तर या ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांना देखील मारहाणीचा आरोप या ठिकाणी केलेला आहे। मुक्ताईनगर पोलिसांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केल्याच्या विरोधात आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर या ठिकाणी तक्रार देण्यात आलेली आहे आणि एक जर विचार केला तर एक मोठा राडा झाल्याचं या ठिकाणी निदर्शनास आलंय। जगदीश सर जी, मात्र जुगल, काय काय आरोप प्रत्यारोप एकमेकांवर केले गेलेत? या ठिकाणी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी आरोप केला आहे की आमदार चंद्रकांत पाटील यांचे कार्यकर्ते गुंडगिरी करत आहे, दमदाटी करत आहे, काही कार्यकर्त्यांना देखील मारहाण केल्याचा आरोप केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी केलेला आहे। त्यांच्या विरोधात मुक्ताईनगर पोलिसात या ठिकाणी आज तक्रार दाखल करण्यात आली आहे। एक प्रकारे जर विचार केला तर आमदार चंद्रकांत पाटील यांनी आरोप केला आहे की केंद्रीय मंत्र्यांचे जे कार्यकर्ते आहे या ठिकाणी बोगस मतदान करण्यात येत असल्याचा आरोप आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला होता व संपूर्ण या मतदान प्रक्रियेमध्ये या ठिकाणी कुठेतरी दहशतीचं वातावरण या ठिकाणी या मुक्ताईनगरामध्ये निर्माण झालं होतं असं या ठिकाणी रक्षा खडसे म्हटलंय। या संदर्भातली आपण निवडणूक आयोगाकडे देखील तक्रार करण्यात असल्याचं केंद्रीय मंत्री रक्षा खडसे म्हटलेलं आहे। आमदार चंद्रकांत पाटील त्यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात मुक्ताईनगर पोलिसात या ठिकाणी तक्रार दाखल करण्यात आली आहे। मात्र पोलिसांनी याबाबत बोलण्याबाबत सावध पवित्रा घेतलेला आहे। जी, मात्र जुगल, निवडणूक आयोगाकडून या संदर्भात काही कारवाई केलेली आहे का आणि पोलीस प्रशासनाकडून सुद्धा काही कारवाई केलेली आहे का, समज देण्यात आली आहे का? नक्कीच जगदीश सर, या संदर्भातलं पत्र केंद्रीय मंत्री रक्षा खडसे हे निवडणूक आयोग यांना या ठिकाणी देणार आहे, त्याची तक्रार ते करणार आहे। या संदर्भात पोलिसांनी जे गोंधळ करणारे कार्यकर्ते आहे त्या कार्यकर्त्यांविरोधात या ठिकाणी मुक्ताईनगर पोलिसात या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे आणि या संदर्भातला अधिकचा तपास सध्या पोलीस सुरू आहे। मात्र मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये चंद्रकांत पाटील विरुद्ध रक्षा खडसे असा या ठिकाणी सामना एक प्रकारे बघायला मिळत आहे आणि खडसे परिवार विरुद्ध पाटील परिवार या ठिकाणी एक सामना रंगल्यामुळे मुक्ताईनगरच्या राजकारणात या ठिकाणी मोठं आरोप प्रत्यारोप रंगले आहेत। जुगल, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।